नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव यावर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात ज्येष्ठांचा होणारा छळ आणि मेंटेनन्स या विषयावर आपल्याला अॅडव्होकेट प्रमोद ढोकळे मार्गदर्शन करणार आहेत. ऐकूयात तर. ज्या ज्येष्ठांना मुलं बाळं नाहीत त्यांचं काय, तर त्या ज्येष्ठांना मुलं बाळं नाहीत त्यांच्यासाठी मात्र त्यांनी असं सांगितलंय की त्या ज्येष्ठांच्या संपत्तीचे जे कोणी वारस असतील तर त्या वारसांना जबाबदार करणार. अशा पद्धतीने ह्या व्याख्येमध्ये ह्या ज्येष्ठांना मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्या मुलांना जे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत त्यांना जबाबदार करण्यात येते. आता मित्रांनो, माझ्याकडे काही केसेस असे आले की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे संपत्ती नाही, वारस तर कोणी नाहीच आहे. सेक्शन 4 मध्ये जर आपण आलो तर आपल्याला सेक्शन 4 मध्ये काय दिसतं. सेक्शन 4 मध्ये ज्येष्ठ नागरिक माता पिता स्वतःच्या संपत्तीतनं जर स्वतःचं भरण पोषण करू शकत नसतील तर अशा वेळेला या मंडळींना त्यांच्या मुलाबाळांना त्यांचं भरण पोषण करण्यास भाग पाडण्यात येतं ह्या कायद्यानुसार. हा या कायद्याचा आत्मा आहे सेक्शन 4 आणि त्याच्याप्रमाणे त्यांची संपत्ती त्यांच्याकडे जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नटसम्राट नावाचं एक नाटक आलं होतं. कुसुमाग्रजांनी ज्येष्ठांच्या जगण्याचे जे आयाम होते ते सर्वप्रथम चव्हाट्यावर मांडले होते आणि त्याचा एवढा जबरदस्त महाराष्ट्राने मानसिक धक्का बसला होता की प्रत्येक ज्येष्ठ माणूस ते नाटक बघितल्यानंतर सावध झाला होता आणि आपल्या मुलांच्या नावावर आपल्या हयातीमध्ये संपत्ती करणं हे किती धोकादायक होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे या सेक्शन 4 प्रमाणे ह्या वारसांच्याकडे जर ज्येष्ठांनी अशी संपत्ती केली असेल तर त्या वारसांवर भरण पोषणाची जबाबदारी मॅन्डेटरीली किंवा कायदेशीररित्या टाकलेली आहे. आता सेक्शन 5 प्रमाणे जर आपण बघितलं तर हे जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती मुलांच्याकडनं भरण पोषण करण्यास लायक आहे तर त्यांनी काय करायचं, त्या ट्रायब्युनलकडे अप्लाय करायचं आहे. ट्रायब्युनलकडे अप्लाय करताना आपण बघितलं की बेसिकली मी कायदा वगैरे सांगतो त्याच्यात लोक फार गोंधळून जातात, परंतु प्रत्येक कायद्याला एक नियम असतो. एक लक्षात घ्या, कायद्याला अधिनियम मराठीत बोलतात आणि या अधिनियमाला जोडून नियम असतात. तर कायदा कसा राबवायचा याची आपल्याला माहिती मिळते या अधिनियमामध्ये. अधिनियम म्हणजे कायद्यामध्ये जी माहिती असते ही तशी त्रोटक असते. तर ह्या रूल्समध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कळतं की अर्जाचा एक नमुना त्यांनी दिलेला आहे. त्या अर्जाच्या नमुनाप्रमाणे ज्येष्ठांनी स्वतःचं नाव लिहायचं, स्वतःच्या संपत्तीचे डिटेल्स द्यायचे, आपल्या वारसांचे डिटेल्स द्यायचे. 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर त्यांची नावं लिहायची आणि ह्याच्यामध्ये आपण एक डिक्लेरेशन द्यायचं असतं की मी माझ्या संपत्तीतनं मिळणाऱ्या एकूणच महिन्याच्या पैशातनं मी स्वतःचं भरण पोषण करू शकत नाही, माझ्या स्वतःच्या आरोग्याचा खर्च मी निभावू शकत नाही, सोबत माझ्या मुलांना माझ्यासाठी भरण पोषणासाठी पैसे देण्यास बाध्य करण्यात यावं अशा पद्धतीचा हा अर्ज आहे. आणि त्या अर्जाचा नमुना देखील आपल्याला ह्या नियमामध्ये तंतोतंत सापडतो. त्याच्याप्रमाणे ते करायचं असतं. फार इट इज नॉट अ रॉकेट सायन्स. लक्षात, तो बघितल्यावर कोणी माणूस ते करू शकतो. आणि आपल्या जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते देखील अशा पद्धतीचे अशा केसेस डील करायला लागलेले आहेत आणि त्यांना जी काही मदत लागते ती मी त्यांना वेळोवेळी नमुन्याचे जे फॉर्म्स आहेत, अप्लिकेशन फॉर्म्स, ते देखील पाठवत असतो. तर अशा रीतीने अतिशय सोप्या अशा पद्धतीचा हा कायदा आणि ट्रायब्युनलकडे अर्ज केल्यानंतर 90 दिवसामध्ये तो निकाली काढावा लागतो. आता एखादा ज्येष्ठ जर 80 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या ट्रायब्युनल व आता असा बंधन घालण्यात आले की त्यांनी तो 60 दिवसातच निकाली काढावा. सगळेच ज्येष्ठ म्हणतात की कायद्यापुढे गेल्यावर आम्हाला बराच वेळ लागतो. हा जो प्रकार इथे केला, न्यायाधिकरण इथे केलेला आहे, त्याच्यामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर हा जो माणूस आहे हा कलेक्टरने अपॉइंट केलेला त्याचा प्रत्येक सब डिव्हिजन जिल्ह्यातल्या उपविभागातला उपविभागीय अधिकारी असतो. तो प्रत्येक अर्ज त्याच्याकडे असतो. भरण मेंटेनन्सचा जो प्रत्येक अर्ज असतो
हा समरी पद्धतीने डिस्पोज ऑफ करतो. आणि समरी ट्रायल पद्धतीने केल्यामुळे आपल्या कोर्टाचे सगळे जे नियम असतात ना, म्हणजे पुराव्याचे नियम किंवा पुराव्याचा कायदा किंवा सिव्हिल प्रोसिजर कोडचा कायदा, हे सगळे इथे गैर लागू आहे किंवा ते बघतच नाही. आणि मुळामध्ये ह्या कायद्यामध्ये वकिलांना परवानगी नसल्यामुळे इथे डिली डॅलिंगला देखील फारसा स्कोप असा त्यांनी ठेवलेला नाहीये. हे या न्यायाधिकरणाचं सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास याला जे पॉवर्स असतात सीआरपीसी मध्ये, ते सगळे पॉवर्स या न्यायाधिकरणामध्ये बसलेला पीठासीन अधिकारी असतो. हा जेव्हा समन्स देतो मुलांना किंवा वारसांना किंवा त्या मंडळींना तिथे न्यायालयात हजर होण्याशिवाय पर्यायच नसतो. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे एकीकडे ह्याला सिव्हिल प्रोसिजर कोडचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचे अधिकार दिले. कशासाठी? तर समन्स देऊन वारसांना आपल्या समोर बोलून घेण्यासाठी, त्यांच्या समोर आलेली कागदपत्र आहे त्याची पडताळणी करण्यासाठी आणि त्या पडताळणीचं समरी प्रोसिजरने डिस्पोज करण्यासाठी. तर ह्या सगळ्या पॉवर्स यांना दिल्यामुळे हा कायदा अतिशय वेगळा आणि महत्वाचा ठरतो. कारण याच्यामध्ये कायद्याच्या तत्कालीन ज्या आपल्या डिले करण्याच्या टॅक्टिक्स आहेत त्या सगळ्यांना छेद दिलाय आणि वकिलांना देखील अपियर व्हायला मनाई करण्यात आली. आता वकिलांना जेव्हा इथे अपियर होण्यास मनाई करण्यात आलेली आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं मग काय होतं, तर मग ती जबाबदारी आपल्या एनजीओची किंवा सेवाभावी संघटनांची ठरते. म्हणूनच फेस्कॉमचे जे कार्यकर्ते असोत किंवा जनसेवा फाउंडेशनचे आमचे MSW झालेले माझे मित्र असोत, तर ह्यांच्यावर आता ही जबाबदारी या कायद्याने टाकलेली आहे. आणि त्याचा जो नियम आहे मगाशी मला सांगितल्याप्रमाणे रूल्स, त्या कायद्याला लागून जे रूल्स बनवलेले त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या ज्येष्ठ नागरिकांचा असा जर इश्यू असेल तर कुठलाही वकील त्याच्यातर्फे ह्या ट्रायब्युनल पुढे न्यायाधिकरणाकडे येऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी एखाद्या एनजीओने यावं किंवा त्याच्या माहितीच्या एखाद्या व्यक्तीने देखील यावं, पण त्या माणसाचं काम या क्षेत्रातलं काहीतरी एक असावं. आणि म्हणूनच जनसेवा फाउंडेशनकडे ट्रायब्युनलने अशा अनेक केसेस समेटासाठी किंवा रिकन्सायलेशनसाठी पाठवतात. मला वाटतं फेस्कॉमकडे देखील आपल्याकडे अशा केसेस पाठवल्या जातात का ट्रायब्युनलतर्फे? कारण नियमामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की पीठासीन अधिकारी त्याला योग्य वाटेल अशा एनजीओकडे दोन्ही व्यक्तींना म्हणजे ज्येष्ठांना आणि त्याच्या वारसांना समेटासाठी सर्वप्रथम पाठवून देईल. त्यांच्या दोघांच्या मध्ये जर समेट झाला तर तशा पद्धतीचं लेटर आपल्याला परत ट्रायब्युनलकडे पाठवावं लागतं की या दोघांचा समेट झालाय आणि या वारसाने याच्या आई वडिलांना 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये, 10,000ची लिमिट आहे लक्षात घ्या, द्यायचं मान्य केलेलं आहे. आणि असा जेव्हा आपण उलट लेटर ट्रायब्युनलकडे पाठवतो त्याच्यानंतर ट्रायब्युनल फायनल ऑर्डर काढतात. तर ह्या समेटासाठी त्या दोघांना जर अशा वेळेला एनजीओ नसेल, कारण बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की एनजीओ रेडिली अवेलेबल मिळत नाही, म्हणजे फेस्कॉम असेलच असं नाही किंवा इतर ज्येष्ठ नागरिक संघ पुढे येतीलच असंही नाही, तिथे जनसेवाचे लोकही नसतील. तर अशा वेळेला त्या दोघांना मान्य असेल की स्थिराईत व्यक्ती देखील इथे या समेटाचं काम करू शकते, एवढी फ्लेक्झिबिलिटी ह्या कायद्यामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही फ्लेक्झिबिलिटी, हा समेट आणि रिकन्सायलेशन होण्याची जी फॅसिलिटी आहे त्याच्यामुळे दोन व्यक्तींच्या मध्ये म्हणजे मुलांच्या मध्ये आणि आई वडिलांच्या मध्ये कटुता येऊ नये अशा पद्धतीची काळजी या कायद्यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे मुळात ज्येष्ठांच्या डोक्यामध्ये असं असतं की आता या माझं वय झालेलं आणि एवढ्या म्हातारपणी मग मी मुलांच्या बरोबर वाईटपणा कशाला घेऊ. तर आपण आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला हे नक्की सांगितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये वाईटपणा घेण्याचा प्रश्न नाही, आपण गोडी गुलाबीतून यातनं तोडगा काढू शकतो, पण तुमच्या मुलांशी बोलू शकतो. आणि हे काम शेवटी आपल्याला करायचे. ट्रायब्युनलच्या जागी जरी असेल तरी सर्वप्रथम ह्याच्यावरचा तोडगा काढण्याचं काम आपल्याला करायचं आणि त्याची सुरुवात आपण जेवढ्यात लवकर करू ते तेवढं जास्त चांगलं राहील. आणि त्याच्यासाठी अर्थातच गरज काय आहे, गरज आहे ह्या कायद्याची नेमकी माहिती असण्याची एकीकडे. दुसरीकडे मित्रांनो या कायद्यामध्ये अनेक भाग आहेत. हा कायदा हा केवळ ज्येष्ठांना भरण पोषणासाठी मेंटेनन्स करून देणारा कायदा नाहीये, तर ज्येष्ठांनी या कायद्यानुसार ज्या ज्येष्ठांनी आपली संपत्ती आपल्या मुलांना किंवा वारसांना दिलेली आहे आणि त्या वारसांनी जर ती संपत्ती घेतली ज्येष्ठांना, तुम्हाला आम्ही सांभाळतो ह्या कंडिशनवर, आणि त्याच्यानंतर त्यांना सांभाळलं नाही, सोडून दिलं, तर अशा वेळेला हा कायदा ज्येष्ठांनी कुठलाही लिगल डॉक्युमेंट करून जर केली असेल, म्हणजे उदाहरणार्थ गिफ्ट डीड केली असेल त्यांच्या प्रॉपर्टीचं, तर ते गिफ्ट डीड देखील कॅन्सल करता येईल. हक्क सोडपत्र केलं असेल तर ते हक्क सोडपत्र देखील कॅन्सल. नाशिकची केस आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. नाशिकचे जे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आहे यांनी एका बहिणीने आपल्या भावाला आपल्या वाटेची जी संपत्ती होती म्हणजे जमीन होती, शेत जमीन, ती भावाच्या नावाने हक्क सोडपत्र करून दिली. तर हक्क सोडपत्र हे रजिस्टर केलं गेलं, त्याच्यामुळे इट बिकेम अ लिगल डॉक्युमेंट. आता कुठलंही लिगल डॉक्युमेंट की ज्याच्यामध्ये संपत्ती ट्रान्सफर होते, दिली जाते, असं लिगल डॉक्युमेंट कॅन्सल करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आपण कुठल्याही कायद्यामध्ये जा, तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टमध्ये जा, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये जा,
कुठलंही कॉन्ट्रॅक्ट किंवा कुठलंही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी डॉक्युमेंट अग्रीमेंट फॉर सेल हे कॅन्सल करणं हे शक्य होत नाही. परंतु ह्या कायद्याने कलेक्टर्सना अशा परवानग्या दिलेल्या आहेत की अशा पद्धतीने केलेलं कायदेशीर डॉक्युमेंट गिफ्टेड असो किंवा मग हक्क सोडपत्र असो किंवा इतर कुठलंही डॉक्युमेंट असो, ह्या असं करून जर ज्येष्ठांनी संपत्ती मुलांना दिली असेल आणि मुलांनी ज्येष्ठांना पैसे देण्याचं नाकारलं असेल तर ती दिलेली संपत्ती, ते डॉक्युमेंट हे रद्द केलं जातं आणि ती संपत्ती परत मुलांच्याकडे वर्ग केली. आणि अशा शेकडो केसेस आहेत. आपल्या टेस्कॉमकडे देखील अशा अनेक केसेस आहेत आणि याची उदाहरणं देखील अनेक आहेत. परंतु नुकतंच मला जे महत्वाचं वाटलं ते हक्कसोड पत्र वाटलं. कारण हक्कसोड पत्रामध्ये असं होतं की हक्कसोड पत्राद्वारे जो अन्याय केला जातो हा मुख्य करून महिलांवर अन्याय केला जातो. आता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये तुम्हाला सांगतो की हा जो विचार झाला की एजिंग संबंधीचा 2002चा प्लॅन आहे, त्याच्यानंतर वर्किंग ग्रुप झालेले आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये त्यांना असं लक्षात आलंय की स्त्री आणि पुरुष हे दोघेही जरी ज्येष्ठ असतील तरी महिलांवर होणारे अन्याय जास्त आहे, महिलांबाबत होणारा भेदभाव जास्त आहे. आणि म्हणून महिलांच्यावर भेदभाव केले जाऊ नये त्याच्या संबंधी देखील काय काय करता येईल त्याचे मार्गदर्शन संयुक्त राष्ट्रसंघाने वेळोवेळी केलेलं आहे. तर हक्कसोड पत्र कॅन्सल केलं जातं, गिफ्ट डीड केलं जातं. परंतु जर एखाद्या ज्येष्ठाने आपली संपत्ती जर मुलांना दिली असेल आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले असतील तर काय, तर अशा वेळेला मात्र हा कायदा तुमच्या कामाला येऊ शकत नाही. कारण तुम्ही तुमची प्रॉपर्टी मुलांना विकलेली, यू हॅव टेकन अ कन्सिडरेशन फ्रॉम युअर चिल्ड्रन. आता मुलांच्याकडनं तुम्ही त्या संपत्तीचा जर मोबदलाच घेतला असेल तर ह्या कायद्याप्रमाणे तुम्हाला मेंटेनन्स मिळू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे. कारण मला जे अनेक फोन येतात त्याच्यामध्ये हे या सगळ्या पद्धती अनेक विविध अँगल्सनी हे सगळ्या केसेस समोर येऊ घातलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तडजोड होते. तडजोड करण्यासाठी लिगल डॉक्युमेंट केलं असेल तर ते लिगल डॉक्युमेंट कॅन्सल करण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना, सब डिव्हिजनल ऑफिसर्सना आहे आणि त्यांनी तो 90 दिवसामध्ये अर्ज दिला पाहिजे. आता ह्यांनी जर 90 दिवसामध्ये अर्ज निकाली काढला नाही तर काय होतं, तर तसा आपण परत अर्ज करून त्यांना तो ताबडतोब हिअरिंग त्याचं घेऊन आपण तो डिस्पोज ऑफ करायला लावू शकतो आणि तो आपला अधिकार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 80 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी 60 दिवसामध्ये तर याच्यावरचा निकाल देणं हे बंधनकारक आहे. आणि अशा निकालाच्या विरुद्ध सध्याच्या कायद्यामध्ये अपील करण्याची सोय आहे. तर ती अपील कुणाला करता येतं सध्याच्या कायद्याप्रमाणे, तर सध्याच्या कायद्याप्रमाणे फक्त आई वडिलांना अपील करता येतं. म्हणजे समजा सब डिव्हिजनल ऑफिसरने, पीठासीन अधिकाऱ्याने जर 5,000 रुपये मेंटेनन्स दिला आणि आई वडिलांना म्हटलं की 5,000 कमी पडतात, तर ते वरती जाऊन कलेक्टरकडे जाऊन सांगू शकतात की आम्हाला 5,000 रुपये कमी पडतात, आम्हाला ते वाढवून द्या. आणि अशा 30 दिवसामध्ये तो त्यांना अपील करायची परवानगी आहे आणि 30 दिवसामध्ये अपील केल्यानंतर कलेक्टरकडनं फायनल ऑर्डर. तर अशा पद्धतीने हा जो अपील करण्याची जी परवानगी सध्या आहे ती फक्त आई वडिलांना आहे. परंतु प्रपोज्ड अमेंडमेंटमध्ये म्हणजे जे अमेंडमेंट बिल आहे त्या अमेंडमेंट बिलावर आता डॉक्टर विनोद शाह हे त्या कमिटीवर आहेत आणि त्या अमेंडमेंट बिलावर त्यांची चर्चाही चालू होती. तर त्या बिलामध्ये आता त्यांनी असं सांगितलंय की केवळ आई वडिलांना नाही तर मुलांना देखील सांगितलं की तुम्ही आई वडिलांना 10,000 रुपये द्या किंवा 15,000 द्या बदललेल्या कायद्याप्रमाणे. तर त्याच्या विरुद्ध मुलांना अपील करता यावं म्हणून ती देखील परवानगी आता नवीन कायद्यामध्ये इट इज ॲट अ प्रपोज स्टेट. त्याच्यानंतर ज्येष्ठांचा होणारा छळासंबंधी देखील इथे कलम 24 मध्ये तरतूद सांगून ठेवलेली आहे की आपण बघतो की ज्येष्ठांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक प्रकारे छळ होतात आणि ह्या अशा छळवाद झालेल्या ज्येष्ठांना एक संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा पुन्हा एकदा कार्यरत होतो. आणि त्यासाठी सेक्शन 24 तरतूद इथे आहे आणि या सेक्शनच्या 24च्या तरतुदीनुसार जर ज्येष्ठांना काही मारहाण होत असेल म्हणजे शारीरिक इजा केली जाईल, मानसिक इजा करण्यात येईल किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांचं काही फसवणूक करण्यात येईल, तर अशा पद्धतीची जर माणसांना जर अब्यूज, ज्याला वर्ल्ड एल्डरली डे अब्यूज डे आपण साजरा करतो, तर त्या पद्धतीचा अब्यूज ऑफ द सिनियर सिटीजन इज बीइंग टेकन केअर ऑफ इन सेक्शन 24 आणि त्याच्यासाठी सध्या 3 महिन्याची सजा आहे. तर ही सजा देखील आपल्या प्रपोज ऍक्टमध्ये आता 6 महिन्याची होणार आहे. आणि आपल्या पुढे काउन्सिलिंगला आलेल्या केसेसमध्ये देखील आपण, मला वाटतं की अशा ज्येष्ठांनी जर आपल्याकडे अशा तक्रारी केल्या असतील तर काउन्सिलिंग स्टेजला आपण त्या मुलांना स्पष्टपणे किंवा नातेवाईकांना अशी वॉर्निंग देऊन ठेवायची की जर ह्या माणसाचा छळ तुम्ही केलात, आम्हाला तसं कळलं तर तुमच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून तुम्हाला आम्ही तुरुंगात बसवू, असं आपण सज्जड जण देखील येऊ शकतो. कारण कायदा आता ज्येष्ठांच्या बाजूने सेक्शन 24 आहे आणि त्याच्यासाठी 3 महिन्याची जी सजा आहे ती देखील वाढवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो कायदा आहे हा एकीकडे या सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय की ज्येष्ठांचं जगणं जास्तीत जास्त सुकर व्हावं आणि आता हा कायदा बदलल्यानंतर ज्येष्ठांच्या गरजा आहेत त्या 10,000 मध्ये भागवल्या जात नाही म्हणून त्या 10,000ची लिमिट काढली जात आहे. दुसरीकडे मुलांची व्याख्या बदलली जात आहे, मुलांच्या व्याख्येमध्ये सुनांना देखील घेतले आहे. कारण आपण बघतोय की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असो किंवा मेंटेनन्स ऍक्ट असो, मेंटेनन्स ऑफ लिव्हन्स,
तर त्याच्यामध्ये देखील असं आहे की एका क्षणी सुनांना सासऱ्याकडनं देखील मेंटेनन्स मागता येतो असा प्रकार तिकडे आहे, परंतु त्याचा उलटा प्रकार आपल्या कायद्यात नव्हता. आणि म्हणून आता सुनांना देखील सासऱ्याला मेंटेनन्स देण्यास भाग पाडण्यात यावं अशी तरतूद आता या नवीन कायद्यामध्ये केली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सांगायचं राहिलंय की सेक्शन 125 ऑफ सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 125 खाली ज्येष्ठ नागरिक मुलांच्याकडनं मेंटेनन्स सध्या मागू शकतात, परंतु ती प्रोसिजर किंवा तो खटला आपल्याला कुठे चालवावा लागतो तर क्रिमिनल कोर्टामध्ये दाखवा, म्हणजे फौजदारी दंडाधिकाऱ्यांच्या पुढे आपल्याला ते जावं लागतं. आणि इथे आपण कलेक्टरच्या समोर आहोत. मग हा कायदा आणि तो कायदा याच्यामध्ये जर ज्येष्ठांना चॉईस करायचा असेल की मला सीआरपीसी 125 प्रमाणे मेंटेनन्स मिळावा की मला सेक्शन मेंटेनन्स ऑफ ऍक्ट 2007 प्रमाणे मला मिळावा, हे त्यांना इथे ठरवायची मुभा दिलेली आहे. जर सीआरपीसी 125 खाली जर त्यांना मिळणारी रक्कम कमी असेल तर त्यांनी ते सोडून द्यायचं, तो रद्द करायचा, ते नको मला म्हणून सांगायचं. पण तशा पद्धतीचं डिक्लेरेशन इथे कलेक्टर समोर देणं आवश्यक आहे. आपल्याला सीआरपीसी खालचं पण मेंटेनन्स पाहिजे आणि ह्याच्या खालचंही मेंटेनन्स पाहिजे असं होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी स्पष्टपणे याच्यात कायद्यात नमूद केलंय की ज्येष्ठांनी नेमकं सांगावं की तुमचा सीआरपीसी खाली म्हणजे फौजदारी दंडाधिकाऱ्यांच्या समोर मुलांच्याकडनं मेंटेनन्सचा एखादा खटला आहे का, असल्यास तुमच्या बाजूने ऑर्डर झाली का, किती पैसे मिळतात, हे सगळं इथे डिक्लेरेशन देणं देखील अतिशय आवश्यक आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये ज्येष्ठांचा होणारा छळ आणि मेंटेनन्स यावर ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे यांनी केलेलं मार्गदर्शन जाणून घेतलं. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमासाठी ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका, एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.